नमस्कार, सिल्लोड एक्सप्रेस न्यूजमध्ये आपले स्वागत। आजच्या पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शाश्वत आरोग्यालय फाउंडेशन आणि न्यू हायस्कूल आमठाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय परिसरात 50 विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। मानक संपादक डी.जी. हजारी यावेळी शाश्वत आरोग्यालयाचे संस्थात्मक अध्यक्ष डॉक्टर सुराणा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वृक्षांचे महत्त्व, जागतिक तापमान वाढ, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिक मुक्त जीवनशैली याविषयी मार्गदर्शन केले। वृक्ष लागवडीसोबतच त्यांचं संवर्धन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलंय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे उपाध्यक्ष पांडुरंग दादा कदम होते। मुख्याध्यापक फसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केले। या उपक्रमात इयत्ता 5वी ते 10वीचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले। पाहत रहा सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा। नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक सुराणा, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र आमठाणा, तसेच संचालक शाश्वत आरोग्यालय फाउंडेशन आमठाणा। जसं सरांनी आता बोललं की नेमकी संस्था काय आहे, काय काम करण्यासाठी इथं स्थापना झालेली आहे, याबद्दल 2 मिनिटात मला बोलायचं आहे। तर ग्रामीण भागामध्ये गरजू रुग्णांपर्यंत उच्च दर्जाची, खिशाला परवडणारी अशी आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण शाश्वत आरोग्यालय फाउंडेशनची स्थापना केलेली आहे। आता आरोग्यालय का? हॉस्पिटल नाही, दवाखाना नाही, किंवा आपण जे क्लिनिक नाव ऐकतो, हॉस्पिटल ऐकतो, दवाखाना ऐकतो, या प्रकारचं रुग्णालय नाव न देता आरोग्यालय हे नाव का दिलं? तर आमचा असा विचार आहे की आमच्याकडे येणाऱ्या रुग्णाला फक्त त्याला उपचार करणे आणि त्याचा तेव्हा जो आजार असेल, शारीरिक, मानसिक, तेवढा दुरुस्त करणे, इतक्यावर न थांबता प्रत्येकाला एक चांगलं आरोग्य भेटलं पाहिजे। आरोग्य म्हणजे काय? आरोग्य म्हणजे आपली शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थिती जेव्हा चांगली असेल तेव्हा त्याला बिडी ज्यांनी ओढलेली नाही, सिगारेट, गांजा फुकलेला नाही, त्यांना सुद्धा श्वास घ्यायला त्रास होतोय। ॲलर्जीचं प्रमाण प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वयोगटातल्या नागरिकांमध्ये वाढलेलं आहे। खोकला येतो, दम लागतो, कित्येक तरी दिवस खोकला जात नाही। आम्हाला लक्षात येतं की व्हायरल इन्फेक्शन नाहीये, बॅक्टेरियल नाहीये, काय आहे? ॲलर्जी आहे। कशामुळे होते? कारण की ही जी हवा जी आपण आपल्या शरीरामध्ये घेतोय, तिचं काय होतंय? तिचं प्रदूषण होतंय, ती हवा प्रदूषित झाली, पिण्याचं पाणी प्रदूषित झालं। जागतिक स्तरावरती ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की आपल्या कित्येक तरी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये मायक्रोप्लास्टिक, असं प्लास्टिक जे डोळ्यांना दिसत नाही ते आपल्या शरीरामध्ये जाते। फक्त पाण्यातच नाही तर आपलं जे रक्त आहे, शरीर आहे, मेंदू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रो आणि नॅनो प्लास्टिक हे सायंटिस्ट लोकांनी शोधून काढले। कुठून येत आहे? आपण जे अन्न आणि पाणी दररोजच्या आहारामध्ये घेतो ते दूषित झालेलं आहे, प्रदूषित झालेलं आहे, त्याच्यामुळे या गोष्टी होत आहेत। आपली जमीन प्रदूषित झालेली आहे। कशी झाली? कारण की आपण सर्रासपणे प्लास्टिक असेल, टायर असेल, इतर गोष्टी या आपण जाळतो। जाळल्यानंतर पावसामुळे हे जे पाणी आहे, केमिकल आहे, ते आपल्या जमिनीत मिसळत आहे। तर आजचा हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश हाच आहे की प्रदूषण ही जी गोष्ट, जवाहर नवोदय विद्यालय कन्नड येथे मी शिकत होतो, हॉस्टेलला आम्ही राहायचो आणि वर्षभर काळजी घ्यायची असा एक नवीन उपक्रम आमच्या शाळेमध्ये सुरू झाला। 3 महिने आम्ही एकदम मन लावून त्याची काळजी घेतली। जेवण झाल्यानंतर आपण ताट धुतल्यानंतर त्या ताटात पाणी घ्यायचं, ताट परत ठेवत जाताना त्या पाण्याने ते पाणी ताटातलं झाडाला टाकायचं आणि मग ताट ठेवायचं। या पलीकडे जाऊन चांगल्या सवयी, चांगले विचार आणि आपण आजारी पडू नये यासाठी आपण काय करू शकतो? आजारी पडल्यानंतर फक्त गोळ्या औषधी तितक्यावरती न थांबता व्यायामाद्वारे चांगलं अन्न, चांगला आहार घेऊन आपलं आरोग्य आपल्याला कसं चांगलं ठेवता येईल याबद्दल काम करण्यासाठी शाश्वत आरोग्यालय या नावाने आपण संस्था चालू केली आणि त्यामुळेच आपण याला आरोग्यालय असं नाव दिलं। वेगळं आहे, कधी ऐकलेलं नाहीये।